आणि कर्नाटकातून आता थेट जाऊयात पुण्यामध्ये। पुण्यातील प्रणव कराड नावाचा तरुण अमेरिकेमध्ये जहाजावर काम करत असताना बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे। प्रणव कराड हा विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये शिप डेस्क कॅडेट म्हणून काम करत होता। गेल्या 3 दिवसांपासून तो बेपत्ता झाल्याची माहिती आहे। मुंबईतल्या कंपनीने प्रणवचा शोध सुरू केला असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे। मात्र त्यानंतर या कंपनीकडून कोणतीही समाधानकारक माहिती दिली जात नसल्याचा आरोप त्याचे वडील गोपाळ कराड यांनी केलाय। तर स्वतः वरुणचे प्रणवचे वडील आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। गोपाळ यांच्याशी आपण चर्चा करूयात। गोपाळजी, काय तुमचा आरोप आहे? प्रणव गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याचं कळतंय, काय तुमची भूमिका आहे, काय मागण्या आहेत? मॅडम माझी काय अपेक्षा आहे? माझा मुलगा मला काय पाहिजे? गोपाळजी, स्वतःला सावरा। आपण पाहतो या संदर्भातली काय माहिती तुम्ही आतापर्यंत घेतलेली आहे आणि कंपनीकडून कशा प्रकारे टाळाटाळ करण्यात आली आहे? कंपनी व्यवस्थित माहिती देत नाही, टाळाटाळ करते। काय कंपनी व्यवस्थित माहिती देत नाही मॅडम। तुम्ही पोलिसात या संदर्भात तक्रार काही केली आहे का? हो केली। पुण्यात माळवाडी पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट लिहिली। पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांचं म्हणणं आहे मुंबईत तुम्ही जाऊन अंधेरीला जाऊन कंप्लेंट करा, यांचं पण रिस्पॉन्स नाही। आणि शिपिंग कंपनीचं हे मेन आहे। तुम्ही या संदर्भातला काही पाठपुरावा केलाय का? म्हणजे जसं त्यांनी सांगितलं अंधेरीमध्ये जाऊन तुम्ही तक्रार केलात, तुम्ही काही आढावा घेतलाय का त्याचा? म्हणजे मला नाही समजलं मॅडम। नक्कीच गोपाळजी, या संदर्भातली जी माहिती आहे साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू आणि या कंपनीकडून कंपनी व्यवस्थित आम्हाला रिस्पॉन्स करत नाही मॅडम। प्लीज एवढं करा, माझा मुलगा मला सापडायला पाहिजे। गोपाळजी, तुम्ही म्हणालात कंपनीकडून टाळाटाळ करण्यात येते। तुम्ही आतापर्यंत कंपनीच्या कोणत्या लोकांशी बोललात आणि त्यांनी कशा प्रकारे तुम्हाला उत्तरं दिली? ते एकच म्हणते आमचं हे चालू आहे, शोध मोहीम चालू आहे आणि होईन एवढंच म्हणतात, दुसरं काहीच बोलत नाही। ते आमची शोध मोहीम चालू आहे, आमची शोध मोहीम चालू आहे। अगदीच। मात्र या संदर्भात पोलिसांचाही काही रिस्पॉन्स नाहीये का? पोलिसांचा आणि काही रिस्पॉन्स नाही। त्यांच्याशी बरेच लोक बोलले कंपनीशी, माझे पुतणे, त्यांना उलट सुलट चर्चा त्यांनीच केली। आमच्या विरोधात त्यांनी कंप्लेंट केली कंपनीनं। म्हणजे तुम्ही दम दिला आम्हाला। आमचा मुलगा घायल म्हणजे हरवला आहे, ते माझा मंगेश कराड आमच्या गावातला आहे, त्याच्या विरोधात कंपनीने कंप्लेंट केली। म्हणजे काही त्याची चूक नसताना म्हणजे आता त्याचा भाऊ हरवल्यावर ते विचारणारच कंपनीला ना, माझा भाऊ मला पाहिजे। ते काहीच कंपनी उत्तर देत नाही। त्यांनीच आमच्या विरोधात हे केलंय, म्हणजे ते आम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे, यांच्याकडून आम्हाला हे गोपाळजी, प्रणव हा कोणत्या कंपनीत होता आणि कोणत्या कामासाठी त्याला या ठिकाणी काही जबाबदारी देण्यात आली होती का? त्या संदर्भातली काही माहिती आहे? अहो त्यांना मी म्हणलं मॅडम टूल कॅप पाठवा मला। प्रणवला त्या दिवशी काय काम दिलं, कंपनी मला त्याचं काहीच अपडेट देत नाही आणि ह्याविषयी काहीच बोलत नाही। अगदीच गोपाळजी, साम टीव्हीच्या माध्यमातून या संदर्भातला आढावा घेतला जाईल आणि नक्कीच प्रणवच्या घर वापसीसाठी प्रयत्न केले जातील असं आपण सांगू शकतोय। धन्यवाद तुम्ही साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। एक तरुण जो एका ठिकाणी कामाला असतो आणि त्या ठिकाणाहून तो बेपत्ता होतो, मात्र कंपनीकडून या संदर्भातली उत्तरं देण्यास टाळाटाळ करण्यात येते असा आरोप या प्रणवच्या वडिलांनी केलेला आहे।